महिन्याला 3,40,000 पगार असलेले मुख्यमंत्री आणि 1.5 लाख पगार असलेले उपमुख्यमंत्र्यांचे वार्षिक उत्पन्न फक्त 90,000 आहे। इतकंच काय, त्यांचे एससी कॅटेगरीचे जात प्रमाणपत्र आणि बोगस आधार कार्ड सुद्धा आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावे जर बोगस कागदपत्रे तयार होत असतील तर विचार करा प्रशासन किती सुस्त झोपेत आहे। ह्या मॅडम लाखोंची बॅग वापरतात आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधून यूपीएससी पास करतात। आस्था जैन ह्या जनरल कॅटेगरी मधून आयपीएस होतात आणि आयपीएस होताच ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधून दुसऱ्या वर्षी म्हणजे या वर्षी त्या आयएएस होतात। आरफा मॅडमची सुद्धा सारखी स्टोरी, फक्त त्या आयपीएस झाल्यावर गरीब बनून सुद्धा आयएएस बनू शकल्या नाहीत। पूजा खेडकरचा कारनामा तर अख्ख्या देशाला माहित पडला होता। विचार करा, देशातील सर्वात कठीण आणि रिस्पेक्टेड नोकरी देणाऱ्या संस्थेमध्ये सुद्धा खोटे कागदपत्रे देण्यात येत असतील आणि प्रशासन कोणतीही शहानिशा न करता ते मान्य करत असेल तर चुकी या खोटारड्या लोकांची म्हणावी की प्रामाणिक लोकांची, ज्यांचे हक्क हे प्रशासनात बसलेले लांडगे खात आहेत।